पातेल्यामध्ये कपडा ठेवला आहे आणि हे दही काढून घेते. हे आणलं आहे अमूलचं हे दही आणलं आहे आणि ते दह्याच्या 2 पॅकेट आता ह्याच्यात टाकून देत आहे. असं गाठोडं बांधून ठेवणार आहे दह्याचं ह्या, आणि यातून निघेल चक्का. ओळखा पाहू काय बनवणार आहे मी? श्रीखंड. ते जय अंबे, खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा, हीच आई तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना. आता उद्या आहे गुढीपाडवा, म्हणून आज आणलंय दही आणि ते कापडामध्ये ठेवलंय, सुती कापड्यामध्ये. आणि आता हे मी बांधून ठेवणार आहे आणि याचा चक्का बनवणार आहे आणि मग चक्क्याचं बनवणार आहे श्रीखंड. माझ्या दुर्वाला खूप आवडतं श्रीखंड. बाहेरून आणण्यापेक्षा आता घरी बनवणार आहे मी श्रीखंड. तशी गाठ मारून घेते याला कापडाला आणि असं हे करून ठेवून देत आणि मग खूप वेळ असं ठेवते. तोपर्यंत जाऊन येते पार्लरला आणि याच्यातून पाणी पडेल. हे बघ, हे पाणी पडले. असं आता अजून काही पाणी पडेल आणि ह्याच्यातून आपल्याला चक्का मिळेल. चला तर मग आता आपण थोड्या वेळाने बघूया, भेटूया. आता आपण ठेवलेलं ते आता आहे असं झालंय, ते आपण खोलूया. आता दही बांधून ठेवलं होतं तरी आता किती झाले, 5-7-8 तास झाले. आता हे असं हे जे निघाले, हा आहे चक्का. हा बघा, हा आहे चक्का. आता हा आपण याच्यामध्ये टाकूया. दही असं हे करून ठेवलं तरी दुपारी ठेवलेलं, तर आता ह्याच्यातलं आपण पूर्ण पाणी निथळून गेले आणि आता आपण ह्याच्यामधला हा असा चक्का काढून घेतो. हा आहे चक्का. असं निघाला ना मस्त. हे 2 लिटर दह्याचा चक्का. हे असं बरोबर सगळं याच्यातून निघून येत आहे कापडामधून. आहे पिठी साखर आणि याच्यामध्ये आहे वेलची पावडर आणि आपली ही ड्रायफ्रूट पावडर. तर आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकूया. आपण साखर टाकली तरी चालते, पण मग पिठी साखर टाकते. हे पिठी साखर आता याच्यामध्ये टाकते. थोडे गुठळे आहेत पण मी काही फोडले नाही ते आता याच्यामध्ये आपण जेव्हा मिक्सिंग करू तेव्हा ते होऊन जाईल. हे सगळं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला. साखर, ही पिठी साखर आहे ती याच्यामध्ये चांगली अशी घोळून घ्यायची आपल्याला. सगळं मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं. इतका सुंदर होतो ना घरी बनवलेला चक्क्याची श्रीखंड. खूप सुंदर होतं, आंबट पण लागत नाही आणि असं एकदम जसं आपण साय खातोय असं वाटतं आपल्याला. हा पूर्ण आपल्याला आता हा एकजीव करून घ्यायचा आहे चांगला. आणि असा मलाईदार आणि असा सुंदर असा होतो. कारण आपण घरी बनवलं की नाही, हा आंबट पण लागत नाही, एकदम सुंदर लागतो. असं मक्खनसारखा, मक्खनच आहे ते म्हणा, पण खूप सुंदर असा ना क्रीमी लागतो. खूप सुंदर होतो. मग आपण याच्यामध्ये बदामाचे काप, पिस्त्याचे काप, काजूचे काप असे वरून आपण टाकू शकतो. आपल्याला कलर हवा असेल तर आपण केशर पण टाकू शकतो याच्यामध्ये. केशरयुक्त हे होतं नाही का, श्रीखंड होतं. तर हे आहे आपलं केशर. तर आता आपण थोडंसं ना केशर टाकूया की ना केशराने असं सुंदर होऊन जाईल अजून असं.
हे आपण केशर टाकूया. टाकलं. आता आपल्याला आता याच्यामध्ये अजून स्वाद येण्यासाठी आपण वेलची पावडर टाकूया. आता घुसळून घेऊया. बघितलं कसं मलाईदार आणि असं मस्त असं वाटतंय. आणि हे श्रीखंड इतकं सुंदर होतं ना की मुलं तर अगदी वाटी वाटी भर खाऊन घेतात. आणि बाहेरच्या श्रीखंडापेक्षा हे श्रीखंड खूप छान होतं. म्हणून मग काही नाही, एवढं काही खूप काही करायचं नसतं. याला दही आणायचं आहे. दही आपल्याला कापडामध्ये बांधून ठेवायचं आहे. रात्रभर बांधून ठेवलेलं. मग दही बांधून ठेवायचं आहे आणि मग त्याचं बांधून झालं की पूर्ण ते निथळलं की मग तो चक्का होतो तयार. आणि मग चक्क्यांपासून मग आता आपण हे घुसळून याच्यामध्ये पिठी साखर टाकली आणि पिठी साखर याच्यामध्ये मिक्सिंग चांगली झाली का याच्यामध्ये आपण केशर टाकलं आहे आणि आपण वेलची पावडर टाकली. आणि हे फक्त एकजीव चांगलं करायचं आहे. जेवढं घोटून आपण तेवढं छान होतं ते. त्यामुळे असं छान मिश्रण करून घ्यायचं याचं एकजीव असं साखर आणि आपण जो चक्का बनवला आहे त्याचा. आणि माझ्या सायलीला दुर्वाला माझ्या खूप आवडतो हा श्रीखंड. त्यामुळे तिची फरमाईश असते. पहिलं तिला आवडतो पेढा आणि दुसरं स्वीटमध्ये आवडतं तिला श्रीखंड. त्यामुळे तिच्या आवडीचं ड्रायफ्रूट टाकू शकतो. तर ही मी तुम्हाला सांगते ना नेहमी का मी ही नेहमी पावडर बनवून ठेवते. तर ही ड्रायफ्रूटची पावडर आहे. हे टाकते. हे ड्रायफ्रूटची पावडर आहे, ती मी नेहमी बनवून ठेवते. तर ही अशी याच्यामध्ये टाकायची आणि तर आपण टाकू शकतो. अशी सुंदर अशी ही असं झालं की नाही, काय नाही, झटपट आहे हे. काही करायचं नाही आहे याला. असं हे छान मलाईदार आपलं श्रीखंड तयार. तर बघा, तुम्हाला आवडलं का? तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मुलांना खाऊ घाला हे छान छान श्रीखंड. मुलांना काय, थोरा मोठ्यांना सगळ्यांना आवडतं हे श्रीखंड. त्यामुळे मस्त गुढीपाडव्याचा सण साजरा करूया. नवीन वर्षाची सुरुवात खूप गोड असं छान खाऊन आपण नव्या वर्षाची सुरुवात करूया. नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो ही सगळ्यांना ईश्वरी चरणी प्रार्थना. का इतकं सुंदर असं एकदम सॉफ्ट आणि एकदम सुंदर असं झालंय बघा. अगदी आणि हे बघा, हे असं सुंदर असं झालेलं आहे. आता हे सगळं एकजीव झालेलं आहे. साखर आणि आपली चक्का जो बनवला आहे तो एकजीव झाला. आणि बघा, हा असा सुंदर तुमच्या समोर हाजीर. दुधाचं आपण म्हणतो, दुधाचं दही होतं, दह्याचं ताक, मग ताकाचं आपण लोणी करतो आणि लोण्याचं तूप करतो. तसं आपण दुधाचं दही बनवलं आणि दह्याचं आपण हा चक्का बनवला आणि चक्क्याचं आपण बनवलं श्रीखंड. अशी ही गृहिणी बघा, एका पदार्थापासून किती पदार्थ बनवते आणि आपल्या मुलांना, सगळ्या घरच्यांना खाऊ घालते. आणि हे पदार्थ सगळ्यांना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे पदार्थ अगदी परंपरेगत, अगदी चवीने सगळेजण बनवतात आणि खातात आणि समोरच्याला खाऊ घालतात. अशी ही गृहिणी आपली. तर नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नववर्षाचं सगळ्यांनी तोंड गोड करावं म्हणून ही गृहिणी झटपटत असते. तर मग नक्की सांगा कसं झालं हे श्रीखंड.